काजू घालत आहे। मी असं प्रेस करून घेते म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स एकदम सेट होतील आणि हे फ्रीजमध्ये अर्धा तास किंवा 1 तास सेट करायला ठेवूया। नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गाजरचा हलवा। तोही पारंपरिक पद्धतीने तुम्हाला आज गाजरचा हलवा दाखवणार आहे आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून त्याची साल काढलेले आहे आणि किसणीने बारीक किसलेले आहेत। त्याची साल काढा आणि त्या किसणीने किसा, त्यामुळे जो स्ट्रॉंगनेसपणा असतो तो निघून जातो। कढई मी गरम करत ठेवलेली आहे। कढई जाड बुडाची घ्या। आता मी 1 लिटर दूध गरम करत ठेवत आहे। टोटल 1 लिटर मी गाईचं दूध घेत आहे। तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं दूध तुम्ही वापरू शकता। 1 किलो गाजरला 1 लिटर दूध हे प्रमाण योग्य आहे। आता दूध चांगलं उकळू दे। गॅसची फ्लेम मी फास्ट करत आहे। तुम्ही बघू शकता दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता आपल्याला ही साय मोडायची आहे, त्यामुळे गाजरचा हलवाला छानपैकी दाणेदार टेक्स्चर येईल। आता मी ही साय मोडून घेते। आपल्याला उकळत्या दुधामध्ये आपल्याला किसलेलं गाजर घालायचं आहे। सगळं 1 किलो गाजर घालायचं आहे। गाजर छानपैकी बारीक किसलेलं आहे, त्यामुळे आपला गाजर लगेच जास्त वेळ लागणार नाही। त्यामुळे तुम्ही गाजर किसणीने बारीक किसा। गाजर दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता दुधाचं तापमान कमी झालेलं आहे, उकळ कमी झालेली आहे, त्यामुळे दुधाला चांगली उकळी येऊ दे आणि गाजर त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स होईल। गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे दुधाची उकळी येईपर्यंत। तुम्ही बघू शकता दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता आपल्याला साय अशी मोडायची आहे साईडने आणि गाजर असं मिक्स करायचं आहे। आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। आता मी फास्ट होते, आता मी स्लो करते। गॅसची फ्लेम स्लो करून किंवा मीडियम ठेवून पावभाजी स्मॅशरने असं स्मॅश करत राहायचं आहे आणि दुधाची साय मोडायची आहे। चमच्याने तुम्ही ही गाजर असं स्मॅश करू शकता किंवा पावभाजीच्या स्मॅशरने तुम्ही स्मॅश करू शकता। साईडची कडा मोडायची आणि असं गाजर स्मॅश करायचं। दूध आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आणि मगच साखर घालायची आहे। साखर घालायचं नाही आहे अगोदर। आता हे दूध पूर्णपणे आटवून घेते। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। दूध अर्धा आटलेलं आहे, 50% आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपल्याला सेम प्रोसिजर करायचं आहे। मगाशी मी 2-2 मिनिटांनी मी अशी साईडची कडा म्हणजे साय मोडत आहे आणि स्मॅशरने असं स्मॅश करत होती आणि तसंच आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे। स्मॅशरने किंवा चमच्याने असं स्मॅश करायचं आहे आणि साईडची कडा ती आपल्याला काढायची आहे। आता आपल्याला हे पूर्णपणे दूध आटवायचं आहे। गाजर छानपैकी दुधामध्ये शिजत आलेला आहे आणि सुगंधही छान येत आहे दुधाचा आणि गाजरचा। रंगही छान आलेला आहे। अशा साईडच्या कडा काढून घ्या। तुम्हाला चमच्याने पण दाखवते आणि असं स्मॅश करत राहा। जर तुमच्याकडे पावभाजी स्मॅशर नसेल तर। आता हे दूध पूर्णपणे आटवून घेते। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। टोटल पाऊण तास सुरुवातीपासून ते आतापर्यंत पाऊण तास लागलेला आहे। दूध पूर्णपणे आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, मी 1 पेला म्हणजे 200 ग्रॅम साखर घातलेली आहे। 1 किलो गाजर, 1 लिटर दूध आणि 1 कप साखर।
आता आपल्याला गाजर, दूध आणि साखर, गाजरामध्ये साखर चांगली विरघळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात लगेच विरघळत आहे। गाजराचं मिश्रण पातळ झालेलं आहे। आपल्याला साखर पूर्णपणे वितळायची आहे, आटवायची आहे। सेम प्रोसिजर करायची आहे। साईडच्या कडा काढायच्या म्हणजे साईज सकट आणि मध्ये मध्ये स्मॅश करायचं गाजर। आणि आता साखर पूर्णपणे आटवून घेऊया। साखर पूर्णपणे आटलेली आहे, साखरेचं पाणी पूर्ण आटलेलं आहे। कुठेतरी काहीतरी कमी वाटतंय। आपल्याला तुपाचा तडका द्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम स्लोच आहे, असंच ठेवायचं आहे। आता तूप मी गरम करत ठेवते। एका छोट्या टोपामध्ये मी 5 टेबलस्पून तूप घातलेलं आहे। चांगलं कडकडीत गरम होऊ दे आणि मग तुपाचा तडका या गाजरच्या हलव्याला घालायचा आहे। तूप चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। आता गॅस मी बंद करते आणि हे कडकडीत तूप या मी गाजरच्या हलव्यावर घालत आहे। तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी बुडबुडे आलेले आहे। असा हा तडका, तुपाचा तडका या गाजरच्या हलव्याला घालायचा। आता हे तूप गाजरच्या हलव्यामध्ये मिक्स करून घेते। आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। छान सुगंध येत आहे। तुपाचा तडका घातल्यामुळे गाजरच्या हलव्याला छान टेक्स्चर आलेला आहे। आणि आपण मगाचपासून साय मोडून असं स्मॅश करत होतो गाजर, त्यामुळे गाजरचा हलवा एकदम छानपैकी दाणेदार झालेला आहे। तुम्ही बघू शकता। आता 2 मिनिटं हा तुपाचा तडका म्हणजे तूप आणि गाजर छानपैकी मिक्स करून घेते। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता आपल्याला खवा घालायचा आहे। 200 ग्रॅम मी खवा घालत आहे। खवा गाजरच्या हलव्यामध्ये मिक्स करून घेते। 1 किलो गाजरचं प्रमाण सांगते मी परत। 1 किलो गाजर, 1 लिटर दूध, 200 ग्रॅम खवा आणि 1 कप म्हणजे 1 पेला साखर आणि तुपाचा तडका हा नक्की द्या। त्यामुळे चांगला फ्लेवर येईल, छानपैकी सुगंध येईल आणि छानपैकी कलर येईल। आता मी हा खवा चांगला 2 ते 3 मिनिटं असं स्मॅश करून घेते। खवा हा कच्चा आहे, त्यामुळे मी हा चांगला मुरवून घेते। जर तुम्हाला खवा घालायचा नसेल तर तुम्ही 1 लिटर दुधाच्या ऐवजी 2 लिटर दूध घाला। तो तसा पण पारंपरिक गाजरचा हलवा होऊ शकतो। जर तुम्हाला खवा घालायचा नसेल तर 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकतात एकदम छानपैकी आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। खवा पण छानपैकी मिक्स झालेला आहे गाजरच्या हलव्यामध्ये। आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। काजू घालत आहे, बदाम, थोडेसे पिस्ताचे कापं आणि केशर वेलची सिरप। हे तुम्ही 1 चमचा घाला, त्यामुळे छानपैकी फ्लेवर येईल। किंवा तुम्ही 1 चमचा वेलची पावडर घातली तरीही चालेल। हे बघा, सर्व काही मिक्स करून घेते। आपला तयार झाला गाजरचा हलवा, तोही पारंपरिक पद्धतीने। तर 2 मिनिटं मिक्स करून घेते सर्व काही आणि गॅस बंद करून घेते। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आपला तयार झाला गाजरचा हलवा। गॅस बंद करते। प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। हलवाई लोक पण असेच गाजरचा हलवा प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये पसरून घेतात। हे बघा, छानपैकी झालेला आहे गाजरचा हलवा। तुम्ही बघू शकता। मी प्लेटमध्ये काढून घेते। असा पसरवा आणि थंड करायला ठेवूया हा गाजरचा हलवा आणि मग फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया। म्हणजे थंडगार असा गाजरचा हलवा तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला गरम खायचा असेल तरी तुम्ही खाऊ शकता।
प्लेटमध्ये मी एकदम सेट केलेला आहे ताटामध्ये. आता आपण वरून ड्रायफ्रूट्स घालूया. बदाम घालत आहे. सगळीकडून मी बदाम घालते. तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घाला. काजू घालत आहे. पिस्ता घालत आहे. पिस्ताने गाजरच्या हलव्याला एकदम चकाकी आलेली आहे. वाह, क्या बात है. तुम्ही नक्की ट्राय करा. पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा गाजरचा हलवा. आता मी असं प्रेस करून घेते म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स एकदम सेट होतील. आणि हे फ्रीजमध्ये अर्धा तास किंवा 1 तास सेट करायला ठेवूया. एकदम छानपैकी कलर आलेला आहे. हे बघा, वाव. आता मी 1 तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते. फ्रीजमध्ये मी 1 तास गाजरचा हलवा सेट करायला ठेवलेला. तुम्ही बघू शकतात किती छानपैकी सेट झालेला आहे. आता आपण सर्व करूया. मी काचेच्या कंटेनरमध्ये मी काढून घेते. हे बघा, वाव, ते छान झालेलं आहे. एकदम मस्तच झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा, मी काचेच्या कंटेनरमध्ये मी काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छानपैकी गाजरचा हलवा एकदम मस्त रवाळ असा झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे. कोणतीही शॉर्टकट ट्रिक मी वापरलेली नाही आहे. व्हिडिओ जरा मोठा असला, लांबचा असला तरीही तुम्ही एकदा हा नक्की बनवून बघा. तुमचाही गाजरचा हलवा नक्की चांगला बनेल आणि शॉर्टकट ट्रिक तुम्ही वापरणार नाही. पारंपरिक पद्धतीने बनवलेला गाजरचा हलवा हा व्हिडिओ आवडल्यास अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा संपूर्ण व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. अगदी सोपी पद्धत आहे. अजिबात असं अवघड असं काही नाही आहे. काही टिप्स सांगते त्या लक्षात घ्या. पहिलं तर म्हणजे 1 किलो गाजर घ्या, स्वच्छ धुवा आणि त्याची साल काढा आणि साल काढून झाल्यानंतर किसणीने बारीक किसा. त्यामुळे तुमचा गाजरचा हलवा लवकर शिजेल. आणि सेकंड टिप म्हणजे कढई जाड बुडाची घ्या आणि पसरट घ्या. त्यामुळे तुमचा गाजरचा हलवा चिकटणारे नाही आणि लवकर शिजेल. आणि तिसरी म्हणजे सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुपाचा तडका द्या. 3-4 चमचे द्या, पण तुपाचा तडका द्या. त्यामुळे गाजरच्या हलव्याला चांगलं टेक्स्चर येईल. प्रमाण म्हणजे 1 किलो गाजर, 1 लिटर दूध, 200 ग्रॅम खवा आणि 1 कप म्हणजे 1 पेला साखर. हे एकदम अचूक प्रमाण आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही बनवा हा गाजरचा हलवा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा. थँक्यू.